नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये अर्णवच्या हातातून डील जाता जाता राहिली आणि ईश्वरीच्या चालाकीमुळे ती डील अर्णवला कशी मिळाली हे आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, लावण्याने ईश्वरीला गेस्ट रूम मध्ये कोंडलेले होते, परंतु आता ईश्वरी म्हणतात ना, ब्युटी विथ ब्रेन। ईश्वरी इतकी इंटेलिजंट आहे की तिने आता त्या रूम मधून बाहेर पडण्याचा मार्ग तिने शोधलेला आहे। तिने खूप तडफड केली, देवाला हात जोडले की देवा मला काहीतरी मार्ग दाखव, आणि शेवटी तिला खूप काही चालून तिला एक मार्ग सापडलेला आहे। तिला आता एक छोटासा स्क्रू ड्रायव्हर सापडलेला आहे आणि तिने त्याच्या थ्रू दार खोलायचा प्रयत्न केलेला आहे, तरी तिला ते दार खोलत नाही। त्यामुळे मग तिने शेवटी आपला ब्रेन वापरलेला आहे आणि आपल्या डोक्याची हेअर पिन काढून त्याला आता तिथे जोडलेला आहे आणि अक्षरशः दार उघडलेला आहे। तिला इतका आनंद झालेला आहे आणि ती आता आनंदाने उड्या मारत बाहेर निघलेली आहे। मित्रांनो, इकडे आता अर्णवची मीटिंग चालू असते आणि इन्व्हेस्टर त्याला समजून सांगत असतात, अर्णवही त्यांना समजून सांगत असतो, परंतु त्यात त्यांना काहीच कळत नसतं अर्णव काय बोलतो ते, आणि त्या लावण्यालाही कळत नसतं। लावण्याला काय गरज होती इतका मूर्खपणा करायची, बिंडोकपणा करायची? तिला असं वाटलं की मी ईश्वरीची जागा घेऊ शकते, ईश्वरीची जागा घेऊन मी अर्णवचा आवाज होऊ शकते, पण तिला हे कोण सांगणार की जसं पोह्यातले शेंगदाणे बाजूला केले आणि त्याच्यात काजू टाकले तर काजूंची जागा शेंगदाणे घेऊ शकत नाही, तसंच बायकोची जागा ही दुसरं कोणीच घेऊ शकत नाही, हे त्या मूर्ख मुलीला कोण सांगणार? परंतु तिने जे काय करायचं ते केलेलं आहे। आता अर्णवची डील कॅन्सल होत राहिली, कारण ते इन्व्हेस्टर बोलत असतात की आता आम्ही ही डील करू नाही शकत, पुढे नाही जाऊ शकत। तेवढ्यात ईश्वरी येते आणि ईश्वरी येते ते मस्तपैकी छान असा हिरवा कलरचा कोट घालून, म्हणजे वेस्टर्न आणि ट्रेडिशनल मिक्स करून। कारण मित्रांनो, जेव्हा ईश्वरी बाहेर पडली तेव्हा तिला आकाश आणि ती दुसरी मुलगी भेटते आणि तिच्या हातात ब्लेझर असतात। ईश्वरी आता ते ब्लेझर घालते, आकाश तिला विचारत असतो की ईश्वरी तू कुठे होती, पण ईश्वरी बोलते की आता हे सगळं सांगायला वेळ नाही, आपण पहिली मीटिंग अटेंड करूया। आणि ईश्वरीला पाहताच अर्णवच्या चेहऱ्यावर जे काय हास्य येतं त्याचा चेहरा अगदी खुलून जातो आणि मग ईश्वरी बोलते की हे सगळं काही करायची गरज नाही, डील कॅन्सल करायची गरज नाही, मी तुम्हाला सगळं काही समजावून सांगते। आणि ईश्वरी इतकं छान, इतकं सुंदर पद्धतीने समजावून सांगत असते, इतकं छान, त्या इन्व्हेस्टरला सुद्धा इतकं आवडतं। आणि अर्णव तर बापरे तिच्यामध्ये हरवूनच जातो की आपली बायको इतकी सुंदर, ब्युटी विथ ब्रेन, आणि इतकं छान पद्धतीने समजावून सांगत आहे, म्हणजे माझ्याबरोबर राहून सुद्धा मी सुंदर खरंच किती ग्रेट झालेली आहे, किती हुशार इंटेलिजंट झालेली आहे, याच विचारात तो असतो। आणि अक्षरशः आता डील ही अर्णवला मिळालेली आहे आणि इतके आनंदी आहेत आकाश, अर्णव आणि ईश्वरी तिघेजण। ईश्वरी अर्णवला कॉंग्रॅच्युलेशन बोलत आहे। मित्रांनो, खरंच म्हणजे नवऱ्याने एखादी गोष्ट अचीव केली की बायकोला होणारा आनंद हा काही वेगळाच असतो, पण आज नवऱ्याने काहीतरी अचीव नाही केलं तर बायकोने नवऱ्याची साथ दिली आणि त्यामुळे नवऱ्याला काहीतरी भेटलं। यामुळे खरंच खूप ग्रेट दिवस आहे आणि ईश्वरीमुळे डील मिळाल्यामुळे अर्णव तर इतका आनंदी आहे की अक्षरशः आता तिच्या अजून काय प्रेमातच बुडालेला आहे की काय। आणि आकाश त्याची मस्करीही करत आहे, पण रावण्याचा मात्र जळून जळफळाट झालेला आहे। आणि इकडे आता अर्णव असं सहज बोलतो, पण त्याचा आवाज येतो, आता हे त्याला कळतं, पण तो बोलतो की हे जर मी सिंदूरला कळलं तर ती माझा आवाज होऊ शकणार नाही, आणि त्यामुळे तो आता ठरवतो की मी असंच बोलत राहणार, असं तिला कळून देणार नाही की माझा आवाज आलाय। तर आता अर्णव हा रूम मध्ये कोणातरी सोबत बोलत असतो फोनवर आणि नेमकी ईश्वरी तिथे येते आणि बघते की अर्णवचा तर आवाज आला, त्यामुळे ती त्याच्यावर रागाने बघते। मित्रांनो, खरंच या दोघांची जोडी ना ग्रेट आहे, ग्रेट। आणि ईश्वरीमुळे अक्षरशः आज खरंच अर्णवचा विजय झालेला आहे, अर्णवने ही डील मिळवलेली आहे आणि ईश्वरी आणि अर्णवची जोडी खरंच खूप ग्रेट आहे। नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला एकदम साजेस, एकदम परफेक्ट जोडी आहे, एकदम छान समजून घेतात। असं जर प्रत्येक नवरा बायकोने एकमेकांना समजून घेतात तर नातं कधीच तुटणार नाही। ईश्वरीने लावण्याला लास्ट वॉर्निंग दिलेली आहे, जर तू यापुढे चुकी केली तर मी खपून घेणार नाही, मी अर्णव सरांना सर्व काही सांगणार। आता लावण्य काय करणार, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।